येते का बघा? आपण कुठपर्यंत आलेलो होतो बघा? आपण कोणता घटक बघितलेला होता बघा? आवाज येतोय का बघा? सोर्सेस आपण बघायला सुरुवात केली होती, बरोबर. सोर्सेस मध्ये काय काय पाहिलं होतं बघा? आपण बरेचशा पुस्तकांची नाव आपण बघितली होती बघा, बरोबर. बऱ्याच पुस्तकांची नाव बघितली होती. आज आपण बघणार आहे बघा फाउंडेशन ऑफ दिल्ली सल्तनत. सिलेबस मधला जो भाग आहे ते बघण्या अगोदर आपण काय करूया बघा, आणखी काही सोर्सेस राहिले तरी चर्चा करू. मग पण दिल्ली सल्तनतची स्थापना काय प्रकारची झालेली आहे किंवा कोणी केलेली आहे, काय आहे, त्या गोष्टीचा अभ्यास करूया. मग आपल्याला पुढे जाता येईल त्याच्यामध्ये. अमीर खुसरोचा आपण म्हणलेला आहे. अमीर खुसरोचा आहे बघा काय, अमीर खुसरो 5 मसनवीज म्हणलेले बघा, पोएटिकल वर्क आहे त्याचे. पोएटिकल वर्क आपल्याला दिसतं, 5 पोएटिकल वर्क्स ऑफ द important source of history. He argues that Khusro, Khazain ul Futuh, crucial information AK. तर अमीर खुसरो काय बघा, अल्लाउद्दीन खलजी बद्दल सांगतो बघा. अल्लाउद्दीन खलजी बद्दल तो माहिती देतो, त्याच्या काळाची माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर काय म्हणतात, डिस्क्रिप्शन एके डेक्कन कॅम्पेन, एकेचं जे काय दख्खनची मोहीम आहे याबद्दल तो सांगतो बघा. दख्खनची मोहीम. आता हे दिल्ली सल्तनत टॉपिक मध्ये बघत असताना हा सोर्स तुम्हाला वाचत राहावा लागेल बघा. अमीर खुसरो वारंवार येईल बघा मध्ये. अमीर खुसरोच्या आर्ग्युमेंट्सच्या आधारेच तुम्हाला ते सांगावं लागतं. अमीर खुसरो किंवा बाकीचे जे काही प्रवासी आहेत त्यांच्या आधारे तुम्हाला ते सांगायला लागेल बघा, किंवा काय काय झालेलं आहे की कोणता घटक त्यामध्ये महत्वाचा आहे, तो घटक त्या ठिकाणी बघितला पाहिजे बघा. खुसरोनं काय सांगितलेलं आहे बघा, हिस्टोरियन कबीरुद्दीन माइट हॅव रिटर्न, his work does not survive to posterity. पोस्ट कबीरुद्दीन खुसरो काय म्हणलेलं आहे बघा, ग्राफिक अकाउंट ऑफ अल्लाउद्दीन डेक्कन कॅम्पेन, डेक्कनची मोहीम जी होती केली त्याबद्दलची माहिती, एके म्हणजे अल्लाउद्दीन खलजी याबद्दल आपल्याला तो सांगताना दिसतो. काय पुढे बघा, अमीर खुसरो conspects of the past and whose treatment of the past lacks unity of theme and chronology. For Ikhtiyar Hussain Siddiqui, Amir Khusro did not aim to document the post totally. Focus his attention on events of social and political importance. काय त्याचं जे काय अमीर खुसरो आहे, अमीर खुसरो काय बघा सामाजिक आणि राजकीय घटकांच्या माहिती आपल्याला सांगताना दिसतो. सामाजिक आणि राजकीय घटकांची माहिती देतो. राजकीय घटकांची माहिती देताना सोशल अँड पॉलिटिकल इम्पॉर्टन्स. He widened the scope of Indo-Persian historiography by inventing new genre, writing history both in prose and verse. इतिहास आपल्याला त्यांनी गद्य आणि पद्य या दोन्ही ह्याच्यात लिहिलं बाय प्रोज अँड वर्स, म्हणजे आणि काय म्हणतात यामध्ये इतिहासाचं लेखन केलेलं दिसतं. प्रोज अँड वर्स मध्ये इतिहास लेखन आपल्याला अमीर खुसरोने केलेलं दिसतं. इतिहास लेखन किंवा ऐतिहासिक सोर्स अमीर खुसरोचा आपण जर बघितलं तर ह्या गोष्टी दिसतात. त्याचा जे फोकस आहे बघा हिस्ट्री रायटिंगचा, बॅटल, कॉन्क्वेस्ट अँड कोर्ट इंट्रिग, सोशल कल्चरल लाईफ ऑफ द पिरियड्स. म्हणजे काय, दरबार आहे, लढाई आहे, अभियान आहे किंवा कोणते प्रदेश ताब्यात घेतले, याच्यापेक्षा त्यांना सामाजिक सांस्कृतिक जीवन जे काय आहे त्या काळाचं सामाजिक सांस्कृतिक जीवनावर भर दिलेलं दिसतं. त्यांना जे फोकस आहे, फोकस एरिया जो पॉलिटिकल हिस्ट्री आहेच, त्याचबरोबर काय केलेलं सामाजिक आणि सोशल कल्चरल लाईफ ऑफ दॅट पिरियड वाज डिस्क्राइब्ड बाय द अमीर खुसरो. बरोबर. अमीर खुसरोचा कालखंड आपण बघितला काय 1253 ते 1325. हा पोएट हिस्टोरियन आहे, कवी आणि इतिहासकार असे दोन्ही टर्म्स आपल्याला अमीर खुसरोला वापरले गेले. पोएट और हिस्टोरियन. वर्बोस मायर बाय द पोएटिक इमॅजिनेशन, काय कवितेची असलेली कल्पनाशक्ती त्यामध्ये दिसते. फुल ऑफ रेटोरिक, हे लॅक्स इन क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स, त्याची मर्यादा काय, कालानुक्रमे त्यातला सिक्वेन्स आपल्याला नसलेला दिसतो किंवा सिक्वेन्स मध्ये चेंजेस असलेले दिसतात बघा.
Khusro was a prolific writer, had written plethora of the poetic literature. Among them, his Khamsa stand out. Barni was privileged to meet him while he was in the Delhi. Barni त्याला तरुण असणारा भेटलेला. He praises that his compositions are in such large number that it could form a library of its own. He also praised him as the deod of Sufi, fond of summer. Sufi चा असणारा तो काय म्हणतात, सुफीचाही प्रभाव त्यावर दिसतो. सुफीचा प्रभाव त्यावर असलेला दिसतो. त्यातले काय बघा, जो काय मोस्ट फेवरेट डिसिपल मुरीद म्हणजे अनुयायी असणार त्याला मुरीद म्हणतात. शेख निजामुद्दीन औलिया, अमीर हसन सीजी call him Sadi ay Hindustan. Such was Khusro prestige that the ruler of Herat, हेरातचा जो सुलतान होता, जो काय आहे बे सुंगार मिर्झा रिगार्डेड हिम खमसा बेटर दॅन निजाम, असे निजामीपेक्षा महत्वाचा असणारा कोण खमसा. खमसा म्हणजे कोण आपले खुसरो. Not much is known about Khusro family background. Khusro father Saifuddin Karachi was a Turkish slave from the Central Asia. त्याचबरोबर काय म्हणतात की त्याच्या जे ग्रेट मॅटर्नल ग्रँडफादर, जो मॅटर्नल ग्रँडफादर म्हणजे काय आईकडनं असणारा आजोबा, त्याचा जो काय अमीर आपल्याला असतात अल्तमिशच्या याच्यामध्ये असणारा अमीर दिसतो. अमीर सबलवन अरिजे अमीर अरिजे शिकरा, ऑफिसर्स इन चार्ज ऑफ द रॉयल फाल्कॉन. हिज फादर डायड व्हेन ही वॉज जस्ट 7 years old. त्याच्या वडिलांचा मृत्यू कधी आहे बघा, तो 7 वर्षाचा असताना त्याचा मृत्यू. किस्लू खान, मलिक छाजूला किस्लू खान म्हणलेला आहे. खुसरोनं जॉईन केले बघा कोणाला, बलबनचा नेफ्यू जो आहे किस्लू मलिक छाजू. खुसरो टॅलेंट वाज ॲट इज बेस्ट अंडर द खलजी. खलजीच्या नेतृत्वाखाली त्याच्या जे काही टॅलेंट आहे त्याला एक संधी मिळालेली. जलालुद्दीन खलजी मेड हिम, जलालुद्दीन खलजीने त्याला एक कोणतं पद दिलं, नादिम आय खास चीफ कोर्टियर. चीफ कोर्टियर हे पद आपल्याला दिलेलं दिसतं कोण, अमीर खुसरोला. कोणी, जलालुद्दीन खलजी. तो एम काय बघा, खुसरो इतिहासकार म्हणून ते अभ्यास करणार नाही, तर आपल्याला लार्ज लेवलला काय खुसरो काय आहे, कुराण व सदैन मसनवी म्हणलेलं आहे. देवाल राणी खिजर खान आई अशिका अर्ध मसनवी. नोपो सिपाहार इजाज आई खुसरवी मसनवी. खजान उल फुतुह और तारिक ए अलाई तुगलकनामा मसनवी. Whatever historical matter is picked up to write was not by choice. Instead, he was asked to write a particular theme by the reigning sultan. Quran as-Sadain was composed by him at the request of Sultan Kaikubad. सुलतान कैकुबाच्या विनंतीला मान देऊन त्यानं ते पुस्तक लिहिलेलं दिसतं. कुठलं, कुराण as-Sadain. His cousin Futuh does not talk about the brutal murder by the key of his uncle, our father-in-law Jalaluddin Khalji. त्याची जी खजान उल फुतुह हे जे पुस्तक आहे त्यामध्ये तो जलालुद्दीन खलजीला ज्या पद्धतीनं क्रूरपणे मारलं अल्लाउद्दीन खलजीनं, त्याबद्दल तो कोणताही शब्द उच्चारत नाही किंवा सांगत नाही बघा. His Quran as-Sadain deal with the meeting of Sultan Kaikubad काय and Bughra Khan father and his monarch from Delhi power. Sadain sets interesting. हे आपल्याला खुसरोचे असणारे पुस्तकं दिसतात बघा, वेगळ्या प्रकारचे पुस्तक आहे. खुसरोचे रायटिंग काय बघा, एकेबद्दल तो सांगतो बघा. रिगॅन इन न्यू जर्नल प्रोज मध्ये लिहायला सुरुवात केली. एकेच्या काळात त्यानं प्रोज या फॉर्म मध्ये लिहायला सुरुवात केली. कोणी, अमीर खुसरो. पुढं काय बघा, आणखी काय, शिरी कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी, शिरी रिपेअर वर्क जामा मस्जिद हाऊस ए सुलतान. त्याचबरोबर काय, इज प्राइस कंट्रोल मेजर, त्याच्याबद्दल ते एकेच्या कालखंडाबद्दल हा सांगतो बघा, बऱ्याचशा डिटेल माहिती देतो बघा. कोण, अमीर खुसरो. त्यातल्या त्यात काय म्हणतात, ज्या किमती नियंत्रण कसं केलं होतं, बाजारातल्या किमती नियंत्रण कसं, उपाययोजना, किमती नियंत्रण उपाययोजना कशा पद्धतीने केली होती याच्याबद्दल पण तो सांगतो बघा. अँड द दारुल अदल क्लॉथ मार्केट म्हणजे कपड्याचं जे मार्केट आहे ते कसं निर्माण केलं होतं, त्याची स्थापना कशी केली होती याबद्दल पण तो सांगतो. त्याचबरोबर प्रोक्लेमेशन ऑफ प्रोहिबिशन बॅन ऑन प्रॉस्टिट्यूट, प्रोक्लेमेशन ऑफ प्रोहिबिशन काही प्रतिबंधित असणारे घटक त्याच्याबद्दल सांगतो. परत काय, वेश्या व्यवसायाला बंदी कशी घातली होती
शांतता आणि सेफ्टी रोडची कशी राहिली पाहिजे प्रवाशांसाठी, याबद्दल ही अमीर खुसरो अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळातल्या या गोष्टीवर सांगतो. ही कॉलेज प्राइस कंट्रोल ॲज अ पब्लिक वेलफेअर, आणि एकेच्या ह्या धोरणाला, अल्लाउद्दीन खिल्जीच्या धोरणाला तो काय म्हणतो, प्राइस कंट्रोलला काय म्हणतो, पब्लिक वेलफेअर आहे बघा. पब्लिक वेलफेअर हे नाव त्याला देतो, किंवा सार्वजनिक कल्याणासाठी त्यांना त्याच्या किमती कमी केल्या, यातनं सार्वजनिक कल्याण साधलं जाऊ शकतं किंवा साधतं, अशा पद्धतीने त्याने सांगितलेलं दिसतं. अनलाइक बर्नी हू डिस्कसेस इट ॲज अटेम्प्ट टू इन्शुअर स्ट्रेंथनिंग हिज मिलिटरी कम्बॅट. तर त्याचबरोबर बर्नी त्याला वेगळ्याच पद्धतीने सांगतो. बर्नी काय म्हणतो, त्याला लष्करी नियंत्रणाचा एक भाग म्हणून किमती कमी केलेल्या आहेत. काय लष्करी नियंत्रणाचा एक भाग म्हणून किमती कमी केल्यात असं कोण सांगतो बघा, जियाउद्दीन बर्नी. फ्रान्सिस बर्नियर इज डिफरंट. Burney is different. Ijaz Khusrawi, primarily collection of epistle and document. For details, it depicts the Alauddin power as its height, vibrancy of the cultural life of Delhi, strength of Alauddin army, densely populated, affluent and vibrant town and cities. But what stands out in Ijaz Khusrawi, in Khusro attempt to put forward the ideas of the governance. Deval Rani Khizr Khan. Ashika is a tragic love story of Deval Rani and Alauddin son Khizr Khan. Nupasela Sipahar deal with primarily Mubarak Khalji. Deccan campaign is full of praise of India, its people. It also discusses the various dialects spoken in the region. वेगळ्या बोली भाषा आहेत त्याबद्दल पण तो सांगताना दिसतो बघा. वेगळ्या बोली भाषेमध्ये काय काय आहे, कशा पद्धतीने त्याची माहिती सांगतो. बोथ मसनवी, बर्थ, रॉयल सेरेमनीज, त्यामध्ये काय सांगितलं जातं, वेगवेगळ्या प्रकारच्या रॉयल सेरेमनीज काय आहेत, रॉयल मॅरेजेस काय आहेत, कर्मकांड काय, रिच्युअल्स काय आहेत. पर्टिक्युलरली खिजर खान मॅरेजमध्ये काय काय झालं, देवाल राणी खिजर खान अँड विक्ट्री मुबारक खलजीने जे दिल्लीवर नियंत्रण मिळवलं, म्हणजे कोण, अल्लाउद्दीन खलजीच्या नंतर आलेला मुबारक खलजी, त्याबद्दल ही माहिती आपल्याला कशामध्ये दिसते, तर अमीर खुसरोच्या लेखनामध्ये मिळते. म्हणजे दिल्ली सल्तनतचा खलजी घराणा. अमीर खुसरोचा तुघलकनामा गियासुद्दीन तुघलकाची माहिती देतो बघा. अमीर खुसरो तुघलक काय म्हणलंय बघा, गियासुद्दीनचा विजय यामध्ये सांगितलेला आहे. गियासुद्दीनचा विजय यामध्ये सांगितलेला आहे. Only from Tughlaqnama we could get detail of the early career of the founder of the Tughlaq dynasty. Ghazi Malik, Khusro mentions Ghazi Malik called himself in his early career Madre Awara. Ghazi Malik, Madre Awara नावाचं टायटल गियासुद्दीनला वापरलेलं दिसतं. Ghazi Malik calls himself his early. He was employed by the Jalaluddin Khalji. Later joined Eki brother Ulugh Khan. Alauddin got impressed by him during the region of siege of Ranthambore. Ranthambore ताब्यात घेत असताना अल्लाउद्दीन खिलजी हा इम्प्रेस झालेला दिसतो बघा बाय अमीर खुसरो. अमीर खुसरो अकाउंट स्ट्रॉंग टोपोग्राफिकल डिटेल्स, त्यामध्ये काय काय दिसतं बघा. अमीर खुसरोच्या लेखनामध्ये जिओग्राफी दिसते, नदींची माहिती दिसते, पर्वतांची माहिती दिसते, प्लेसेसची नावं दिसतात, सिनिक ब्युटी जी दृश्य स्वरूपाची सुंदरता आहे ती त्यामध्ये दिसते. त्याचबरोबर फॉरेस्ट बद्दलची माहिती आहे आणि व्हेरियस टप्पे दिसतात. आर्मी डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झालेली आहे याबद्दलची माहिती आपल्याला त्या अमीर खुसरोच्या रायटिंगमध्ये दिसते. वेगवेगळ्या प्रकारची माहिती दिसते. प्रवासांच्या जे काही जाळा आहे दिपलपूर पासून दिल्लीपर्यंतची माहिती देते. तुघलकनामामध्ये त्याची माहिती देते. आपल्याला जर प्रश्न विचारला तुघलकनामामध्ये खाली कोणत्या रूटची माहिती दिलेली आहे, तर तो आहे बघा दिपलपूर ते दिल्ली. दिल्ली टू डेक्कन अक्रॉस नर्मदा विंध्य रेंज, म्हणजे या वेगवेगळ्या प्रवासांची किंवा वेगवेगळ्या प्रवास वर्णन आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला त्यात दिसते. दिल्ली टू अवध, कुरान व सदैन याबद्दलची माहिती मिळते. His nostalgia for Delhi was everlasting. While he was in Multan, a city that he never liked, he often remembered the vibrancy of Delhi. Because of Rubab and Ud, though he praises Awadh in his Fikernama, Firkanama, its climate, flora, fauna, its mangoes, beauty of Surrey or the Gagra River. Courteous resident, still memories of Delhi haunt him. He was full praise of Narmada, its scenic beauty of the surroundings. However, among all the cities, he was fond of Devgiri.
रोट अ कसिदा कसिदा प्रेज करण्यासाठी बघा, प्रशंसापर असणार. शहीपाद उलावसप when accompanied Ulugh Khan, future of the Muhammad bin Tughlaq. He was a great admirer of his country. I have praised India for two reasons. First, India is the land of my birth and our country. भारताला काय म्हणतो, प्रशंसा करतो की भारत हा माझा का श्रेष्ठ, तो माझा जन्मदिन, माझा देश. दुसरं, इट्स क्लायमेट बेटर दॅन दॅट ऑफ खोरासन. खोरासन प्रांतापेक्षा या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती चांगली आहे. ब्राह्मण हिअर आर लर्न ॲज अन अरिस्टॉटल. या ठिकाणी ब्राह्मण जे शिकलेले आहेत ते अरिस्टॉटल सारखे शिकलेले त्याला दिसतात. आणि याबद्दलची माहिती अमीर खुसरो आपल्याला. नंतर जियाउद्दीन बर्नीचं आपल्याला सांगायचं. जियाउद्दीन बर्नी आपण लिहिलेलं आहे बघा, त्याचं पुस्तक प्रॉलिफिक रायटर म्हणलेलं आहे. रिफ्लेक्ट प्रोफाउंड स्कॉलरशिप. प्रायमरी वर्क आहे तारिक ए फिरोजशाही. बर्नीचं काय पुस्तकाचं नाव आहे, तारिक ए फिरोजशाही. ही नावं सगळे आपण घेतलेली आहेत बघा. तारिक ए फिरोजशाही, फिरोजशाह तुघलकाची माहिती तो देतो. फिरोजशाही. आणि फतवा ए जहांदरी. फतवा ए जहांदरी. बर्नीच्या पुस्तकांची नाव आहेत बघा. दिस इज 1, दिस इज 2. फतवा जहांदरी. अँड शहीपत नत ए मोहम्मदी. बर्नी डिटेल अकाउंट प्राइस on prices through available light on the price control जे अल्लाउद्दीन खिलजी त्याबद्दल पण तो सांगतो बघा. बर्नी ऑल्सो थ्रोज इंटरेस्टिंग लाईट ऑन द कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीज. अल्लाउद्दीन खिलजीची सिरी वॉल आहे बघा. सिरिया तटबंदी कशा प्रकारची केली आहे त्याबद्दल पण तो प्रकाश टाकतो बघा. कोण, बर्नी सांगतो बघा. जॅकी मॉस्क आहे, सेव्हरल सिटीज अँड टाउन. हाऊस खास याबद्दल सांगतो. बर्नी शोज हिज क्लिअर डिसलाइक फॉर अल्लाउद्दीन showing disregard of Sharia in dealing with punishment. यावर प्रश्न आलेला आहे MPSC 3 ला 2017-18 हा प्रश्न आहे बघा. एखाद्या तुम्ही कोणत्या राज्यकर्त्याला असं म्हणतो की हे लोक कुराणाचा किंवा त्या असणाऱ्या घटकाचा वापर करत नाही किंवा त्याचं ऐकत नाही, त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं एकीबद्दल डिसरिगार्ड. किंवा तो सांगतो की ते ऐकत नाही, डिसरिगार्ड आहे, आम्ही जे सांगतो त्या गोष्टी मौलवी किंवा उलेमा यांचं काय ऐकत नाही सांगतो. ही प्रेझ इन जनरल प्रोग्रेस ऑफ सल्तनत अंडर द. बाकी सर्वसाधारण जो विकास झाला त्याला तो प्रेझ करतो. अदरवाईज रिलिजियस लेवलला तो नकार देतो किंवा काही बाजार, ट्रेड, क्राफ्ट्समनशिप, आर्ट्समनशिप. बर्नी अकाउंट ऑफ अफगानपुरा ट्रॅजेडीज ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ वेअर. द जनरल ब्लेम दॅट मुहम्मद बिन तुगलक वॉज रिस्पॉन्सिबल हिज मदर डे. एमबीडी जो आहे त्याच्या वडिलांच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचं सांगतो. त्यानं त्याच्या वडिलांच्या विरुद्ध मारण्यासाठी आपल्याला दिलेले षडयंत्र रचलं म्हणलं. षडयंत्र रचलं. He emphasized upon his innocence and called it as an accidental death. He served as a Nadin, counselor or courtier for 17 years under the Muhammad bin Tughlaq. Full of praise for his benefactor, called Sultan Aisada, pious ruler, Shaheed, Shahadat Shaheed. Burney informs us that he attempted to combine both spiritual and temporal power, Khalifa of the Prophet and those of the Sultan. हे आपल्याला सांगितलेलं दिसतं. ट्रॅडिशनल सायन्सेस मनकूल म्हणलेलं आहे. वेगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आलेल्या आहेत. मोहम्मद बिन तुगलकाच्या बद्दल पण सांगतो. दाबिरे खास सुलतान कॉल हिम ॲज अ नुमान सली. ओके. थक्कर पेरू काय म्हणताय, थक्कर पेरू. श्रीमल जैन फ्रॉम द कनना त्याबद्दल विचारला जाईल. हा बऱ्याच वेळा प्रश्न कुठं आला. रत्न परीक्षा जेम्स स्टोन. थक्कर पेरू हा घटक लक्षात ठेवा. पुस्तकाचं नाव काय, थक्कर पेरू was a 14th century Srimal Jain from the Kanana, a place in Gujarat. His father was Thakkar Chand. He received his employment in the AKच्या दरबारात असणारा a coin, gems and metal specialist. Qutbuddin Mubarak Khalji made him in charge of the royal mint, which he continued to hold the post in the region of Ghiyasuddin Tughlaq. He wrote several books in Prakrit to guide his son Hempal. Hempalला लिहिलेले काही पुस्तकाला गाईड केले, particularly in the craft of gem and metal, धातू आणि त्याबरोबर असणारे जड जवाहिरे याबद्दल पण त्यानं गाईड केलेलं. त्याचे पुस्तकात द्रव्य परीक्षा म्हणलेलं हा प्रश्न आलेला आहे बघा.
second is book about that, Ratna Pariksha. Dravya Pariksha and Ratna Pariksha on gemstone are most important work. Dravya Pariksha contains 4 chapters and 149 gathas. The work is extremely useful which throws interesting light on how to prepare alloys. त्रिधातू कसे बनवावे याबद्दलची पण आपल्याला शक्कर पेरू सांगतो बघा. शक्कर पेरू काय काय सांगतो, वेगवेगळ्या प्रकारचे जेम्स आहेत किंवा मेटल्स आहेत याबद्दलची, त्रिधातू कसा बनवला जातो याबद्दलची माहिती आपल्याला त्यात मिळते. द्रव्य परीक्षा. The work is extremely useful which throw interesting lights on how to prepare alloy. त्रिधातू copper, silver and gold. द्विधातू copper and silver. Purify them. Methods of casting coin, purification of metals. And the alloys for casting silver, gold and coins along with the required shapes and strength. The book is of utmost importance to understand the actual working of mint. Coin cast, weight and measures. Dhatupati, origin, purification, smelting. म्हणजे काय म्हणलाय की बऱ्याच गोष्टी धातूंबद्दलच्या वेगळ्या गोष्टी रत्नप्रकाश किंवा द्रव्य प्रकाश आपल्याला शक्कर पेरूचं आपल्याला आलेलं दिसतं. इसामी आहे बघा त्यानंतर असणारा रायटर उतह सलातीन. युनिकनेस ऑफ इसामी इज ओनली वर्सिफाइड हिस्ट्री रायटिंग इन द मिडिवल. फैजी डिड नॉट वांट टू पेन डाउन अकबरनामा versified form, but the project never materialized. Badr record that Badr I charge did compose Westful Shahnama, dedicated to Muhammad bin Tughlaq. Unlike the poetic verbose and sumptuous style, Isami narration is plain and simple without rhetoric. Isami had no predisposition of history. He frequently mixes historical facts with fictions. म्हणजे काल्पनिक गोष्टी बरोबर काही ऐतिहासिक घटक पण त्यामध्ये तो इस्टॅब्लिश काय म्हणतात मिक्स करताना दिसतो बघा. त्यामध्ये काही गोष्टी तो मिक्स करताना दिसतो बघा. ओके, आपण इस्लाम बघितलेला आहे, जे काही सगळ्या गोष्टी आपण सिंधचं बघितलं होतं. सिंधच्या काही गोष्टी आपण बघितलेल्या होत्या बघा. ओके, आणखी ह्यातले काही काही जे ट्रॅव्हलर्स बघू आणि मग आपल्याला काय म्हणता येईल की चालुक्याचं गुजरात वगैरे सगळं बघितलं, डेक्कन सगळं बघितलं, पालाच बघितलेलं आहे बरोबर. काय म्हणता येईल की त्याच्यानंतर काय इकॉनॉमिक कंडिशन पण काय होती, मुस्लिम कॉन्फ्रेन्सच्या वेळेस भारत काय परिस्थिती होती, लिंगायत आहे, बुद्धिझम आहे, जैनिझम आहे, पदमगुप्ता जे काही वेगळे घराणे आहे तेही आपण बघितलं बघा. भारवी आहे, भारतीय आहे, देव आहे, भवभूती आहे, मुजारी आहे, जे देवाचा आहे बघा. प्रसन्न राघव स्कल्पचर आपण बघितलं त्या काळातलं. शेमेंद्रचं रायटिंग बघितलेलं आहे. मलधारे हेमचंद्र सुरी, बब्बर बघितलेलं आहे. कर्पुरी मंजिरी ऑफ राजशेखर तेही बघितलेलं आहे बघा. ओके, त्यानंतर राईज अँड फॉल ऑफ गझनवी ते पण बघितले. गझनवी आले आणि गेले. सबुकतुगीन आपण पाहिलेलं आहे बघा. काय काय सबुकतुगीनचं गझनीचंही आपण बघितलंय बघा. गझनीसोबत आलेला आपण अल्बिरुनी पण बघितलं. सेकंड इन्व्हेजन काय होतं, फर्स्ट इन्व्हेजन काय होतं, मोहम्मद इन्व्हेजन काय होतं, मोहम्मद गावा जे काही इन्व्हेजन आहे तेही आपण बघितलं. वेगवेगळ्या अभ्यासकांचे मत, फर्स्ट एक्सपिडिशन, सेकंड एक्सपिडिशन, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ एक्सपिडिशन अँड द सिक्स्थ एक्सपिडिशन. ईश्वरी प्रसाद, डॉक्टर प्रोफेसर अभि, 7th आहे किंवा 10th. किती वेळा आपल्याला 17 वेळा जवळजवळ काय म्हणता येईल की महमूदनं आपल्याला भारतावरती आक्रमण केलेलं दिसतं बघा. महमूद काय महमूद गझनीनं 17 वेळा भारतावरती चढाई केलेली दिसते किंवा आक्रमण केलेलं दिसतं बघा. अलकवाजी, संगा, महमूदचं कॅरेक्टर काय, इम्पॅक्ट त्याचं काय एक्सपिडिशनचं झालेलं दिसतं बघा. हॅलो, सुफी तजकिरा हे ॲट्रिब्यूट्स हिस्टॉरिकल इव्हेंट टू द इन्फ्लुएन्स ऑफ होली मॅन. म्हणजे पवित्र जे काही होली मॅन आहे त्याचा प्रभाव काय प्रकारचा असणार आहे, काय आहे त्या गोष्टी या ठिकाणी. तैमूरचं इन्व्हेजन म्हणलेलं आहे बघा. तैमूरचं इन्व्हेजन. बरकत म्हणजे ब्लेसिंग ऑफ द सुफिसान. हार्डी बिलीव्ड दॅट एम ऑफ अफीफ वॉज टू प्रेझेंट गोल्डन एज ऑफ द सल्तनत पिरियड. बोलतर काय सुवर्ण युग जे आहे सल्तनत काळातलं ते सांगण्याचा प्रयत्न आपल्याला अफीफच्या रायटिंग मध्ये दिसतो. गंपालबा अफीफ तैमूरच्या डिस्ट्रिक्शन नंतर आलेला आहे का.
old for the lament over the devastation following Taimur attack. The text is important to understand the Firoz expeditions to Lucknow, Jajnagar, Nagarkot, and Thatta. Afif account is also important in the sense that Afif attempt to analyze causes of the defeat of the Delhi Sultan at the hands of Taimur in 1398. He saw the onslaught and destruction of the Sultanate by Taimur with his own eyes. सल्तनतचे काही जे डिस्ट्रक्शन केलेलं आहे तैमूरने त्याची आपल्याला डिटेल माहिती त्यामध्ये आलेली दिसते बघा. There are certain happenings which are otherwise not mentioned in other historical work of Firoz region can be gleaned from Afif only. Particularly, we came to know about the Mahmud bin Tughlaq, sister son, त्याच्या बहिणीचा मुलगा दावर खान claimed to be thrown through Afif. अफीफच्या माध्यमातून तो स्वतःची जी हक्क आहे तो मागण्याचा प्रयत्न करतो. Afif does criticize Firoz Tughlaq policy of introducing grant of small iqtas. काय Afif टीकाही करतो बघा. Afif criticize FST म्हणजे फिरोज शाह तुगलक of policy of introducing grant of small iqtas to soldier and army commanders in lieu of the cash salary and making his hereditary. म्हणजे पेमेंट देण्याऐवजी त्यांना ग्रँट दिलं यातनंही आपल्याला त्यावर ते टीका करतो बघा आफिफ तुगलकाच्या या धोरणावरती. प्रश्न त्यातनं हा डायरेक्ट प्रश्न बनू शकतो बघा. खालीलपैकी कोणत्या अभ्यासकाने किंवा खालीलपैकी कोणत्या लेखकाने फिरोज शाह तुगलकाच्या जो काय लँड किंवा ग्रँट्स देत होतं पेमेंटच्या ऐवजी त्याच्यावरती टीका केली. शमशेराज आफिफ असे बाकीचे अभ्यासक त्या ठिकाणी येऊ शकतात बघा. हा क्वेश्चनची लाईन डायरेक्ट यातनं उचलली जाऊ शकते. आफिफ अकाउंट ऑफ बिल्डिंग गार्डन. आफिफच्या लेखनामध्ये काय काय म्हणते कॅनलची पण माहिती मिळते. फिरोज शहाने जे कॅनल बांधलेले ते इज आउटस्टँडिंग अँड फुल ऑफ डिटेल्स. आफिफ डिस्क्रिप्शन्स ऑफ राजबुवा उलूग खनी canal stretching up to the newly built town Hisar Firoza, connecting it to the prosperity of region is exhaustive. It's a description of philanthropy activities, particularly Shifa Khana, both for animal and human, with free medicine. म्हणजे मोफत आपल्याला आरोग्य सुविधा काय म्हणतात प्राणी आणि पक्ष्यांना असलेलं दिसतं. शिफाखाना त्याला काय म्हणलेलं बघा शिफाखाना म्हणजे प्राणी आणि पक्ष्यांना मोफत औषधोपचार. ओके हे आफिफ झालं. आफिफ नंतर आणखी काय बघा पटपट बघू. हे रायटिंग झालं. या बी सरहदी त्याचे पुस्तकाचे नाव आपण पाहिलं. तारिक ए मुबारक शाही नावाचं पुस्तक आहे बघा त्याचं. काय अमीर खुसरोचं म्हणलेलं किराण व सदैन वर्णी या रिटर्न इस्लामिक फ्रेमवर्क मध्ये लिहिलेलं रायटिंग आहे. अप्रोच का हिस्टॉरिकल फॅक्ट्स आहे. हे काही सुरुवातीचे अभ्यासक ईशा का एपिस्टोलॉग्राफी म्हणजे ट्रेडिशन आहे बघा. ईशा ट्रेडिशन ईशा म्हणजे क्रिएशन नवीन काहीतरी आलेलं ईशा. लेटर अँड स्टेट करस्पॉन्डन्स आहे बघा. त्यामध्ये आणखी काही आलेल्या टर्म्स दिसतात बघा. ईशा ट्रेडिशन पण आपल्याला त्यात आलेले दिसते. ईशा मेहरू कलेक्शन ऑफ मेहरू पर्सनल करस्पॉन्डन्स पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट आर हिज लेटर पत्रलेखन. त्यामध्ये काय बघा ईशा म्हणजे क्रिएशन. त्यात कोणत्या बघा ईशा लिटरली मीन्स क्रिएशन. However, in the medieval period, it denotes personal letter. ईशा क्रिएशन ईशा ट्रेडिशन म्हणजे व्यक्तिगत पत्र राज्याच्या संदर्भात राज्य लेखन किंवा जे दस्तऐवज त्या गोष्टीला ईशा ट्रेडिशन म्हणले जाते. राजकीय दरबाराचा जे पत्र व्यवहार होत होता त्याला आपण ईशा ट्रेडिशन म्हणतो. प्रशासकीय आहे सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती आहे त्यामध्ये मध्ययुगीन काळाची परिस्थिती कळते बघा. त्यात दिलेले काही ईशाचे काही घटक असतात. ईशा काय आहे असा प्रश्न विचारू शकतो. ऑफिशियल डॉक्युमेंट्स मध्ये पण आपल्याला परवाना इन्स्ट्रक्टिंग फरमान
टेम्परर ऑर्डर. फरमान काय बघा, फरमान इज काय अबाउट फरमान. फरमान म्हणजे काय, टेम्परर ऑर्डर, सम्राटाची असणारी ऑर्डर म्हणजे फरमान. टेम्परर ऑर्डर. निशान ऑर्डर इश्यूड बाय द प्रिन्स. निशान म्हणजे जी आदेश आहे तो राजकुमाराच्या सल्ल्या किंवा शिक्क्यानुसार असणार, किंवा त्या राजकुमारानं प्रिन्सनं इश्यू केलेलं ऑर्डर म्हणजे त्याला निशान म्हणलेलं आहे. प्रिन्सनं इश्यू केलेल्या ऑर्डरला निशान असा शब्द वापरलेला आहे. प्रिन्सनं जी ऑर्डर इश्यू केली त्याला निशान असा शब्द वापरलेला आहे. परत काय, परवान्स इन्स्ट्रक्शन इश्यूड बाय किंग टू हिज सबऑर्डिनेट्स. आपल्याला ह्या टर्म्स विचारले जातात. परवान्स, परवाना काय, इन्स्ट्रक्शन इश्यूड बाय अ किंग subordinates. हस्ब उल हुकुम, हस्ब हुकुम. Order issued by the minister at the instruction of emperor. Dastur ul Amal, administrative or the fiscal regulation. Izaz ay Khusravi of Amir Khusro contains specimen Fatnamas or the Farman. Arz, thus petition. Khusro largely constructed them in the form of good council. What good governor duties? Governor's duties कोणत्या प्रकारचे आहेत, काय? What treatment should be given to the trader strategy to be adapted in the defense of the frontier ची असणारी काही करते. What relations to be maintained between a victor and the vanquished. So such important letter mentioned by him are the Alauddin Farman issued at accession and Farman of Balban issued by him conquest of Lucknow. लखनौची ताब्यात घेतल्यानंतर काही फरमान आल्या, जसं एकेचे काही फरमान आपल्याला ठिकाणी दिसतात बघा. फतनामा issued by बलबन लखनौ विक्ट्री नंतर. खुसरो काउन्सिल फरमान काय आहे किंवा त्यात असलेलं फतवान काय, अर्जदस्त फिक्टिशियस नेम आहे. उलामा दस्तूर अमल आर क्रुशियल सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन टू ऍक्च्युअल वर्किंग ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. प्रशासनाचं एकदम नेमकी माहिती आपल्याला दस्तूर उल अमल मध्ये मिळते. अर्लिएस्ट ऑफ सच डॉक्युमेंट अवेलेबल टू दस्तूर उल अलबाब फी इमल हिसाब ऑफ फिरोज शाह written by the Abdul Hamid Murid of Ghazni. He produced work mainly to instruct his son in the art of ledger keeping. It throws valuable light on the various administration. त्यातला inscriptional पण evidence आपल्याला काय major differences between the Persian and Sanskrit inscription. हिंदू inscription मध्ये पण आपल्याला काही माहिती मिळते, जसं आपण आजपर्यंत बोलले कालच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितले लिटररी अँड द फॉरेन अकाउंट्स. नाउ विल टॉक अबाउट द Arabic and Persian inscriptions. Inscription म्हणजे अभिलेख मुस्लिम पिरियड मध्ये असणारे काही inscriptions. In fact, one would find brevity in the Arabic and Persian inscriptions. And while the Sanskrit inscriptions are full of genealogical details, through considerable light on the personal detail of the inscriber, monarch and duties. However, Persian inscription of नागौरचं inscription आहे बघा. पर्शियनचं असणारं नागौरचं inscription. Earliest Arabic inscriptions are found from the Sindh, Gujarat and Haryana. Almost all pre-Mughal inscriptions from Bengal are Arabic. Interestingly, one of the earliest inscriptions of Persia also come from Bengal. Bengal मधून आलेले बलका खान खलजी. All Sultanate inscriptions in Gujarat are in Persian. सल्तनतचे सगळे जे गुजरातमध्ये inscription आहे ते पर्शियन. Arabic dominated the period of Gujarat Sultanate. Arabic डॉमिनेशन असलेलं दिसतं पर्शियन.
गुजरात पण आपल्याला आहे बघा. पुराणिक वर्सेस दिसतात बघा. Quranic verses describe the Kutubu complex. Argues that, sir, the purpose of Darul Islam valuable in reflecting Persian inscription is important in the working of Sultanate administration. Sultan Muhammad bin Tughlaq चुनार inscription है बघा. चुनार inscription पण आपल्याला MBT चं असतं. चुनार inscriptions ही काय कोणाचं आहे बघा. मोहम्मद बिन तुगलक. तुगलकाचं इन्स्क्रिप्शन जे आहे ते सुनार इन्स्क्रिप्शन काय 1313 आहे 33 आहे. रेकॉर्ड द अपॉइंटमेंट ऑफ हिंदू राज ऑफ जो काही नेमणूक आहे वजिराची नेमणूक आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला चुनार इन्स्क्रिप्शन मध्ये दिसते. चुनार इन्स्क्रिप्शन मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीची माहिती होते किंवा काय काय माहिती होते ते आपण बघितलं पाहिजे. कोणत्या कोणत्या गोष्टीची माहिती आपल्याला माहिती मिळते. तो द ॲम्पल इन्फॉर्मेशन इज अवेलेबल अरिजे मुमलिक हेड ऑफ द मिलिटरी हा शब्द विचारला हा प्रश्न विचारला. अरिज आहे अरेजे मुमलिक काय म्हणलेलं अरेजे मुमलिक हेड ऑफ मिलिटरी डिपार्टमेंट. हेड ऑफ मिलिटरी डिपार्टमेंट अरेजे मुमलिक हेड ऑफ मिलिटरी डिपार्टमेंट. हेड ऑफ मिलिटरी डिपार्टमेंट त्याला काय म्हणलेलं बघा अरेजे मुमलिक. त्या गोष्टी आपल्याला बघायला लागतात. काय काय त्याच्यामध्ये अरेज ॲट प्रोव्हिन्शियल लेवल काय देयर इज हार्डली एनी इन्फॉर्मेशन अवेलेबल ऑन द प्रेझेन्स ऑफ अरेज ॲट प्रोव्हिन्शियल. Inscription of 1404 to 1404 shows the presence of Aris at provincial level as well as Sultanate period. Haji position was that of the intermediary between the officials and Sultan. राज्यकर्ते आणि सुलतान यामध्ये आपल्याला असणार स्थानमध्ये काय बघा हजीब नावाची पोझिशन दिसते. हजीब हिंदुस्तान probably mean to liaison between the Sultanate and the provincial Hindu officials. Visiting the court. Likewise, inscription of Lodi period suggest that त्यातनं काय आलेल्या गोष्टी बघा. Provincial division of Sikh and Pargana got firmly established under the Lodi. Some of the inscription throw light on the prevailing sectarian bias. Some inscription found at नीलगढ़ की मस्जिद चत्सू राजस्थान, रंगा रेजॉन की मस्जिद हिंदौन राजस्थान. प्रेझेन्स ऑफ कास्ट अँड प्रोफेशन स्पेसिफिक वर्शिप प्लेसेस त्या ठिकाणी असणारी वेगवेगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिसते बघा. ओके या गोष्टी आपल्याला बघायला लागतात बघा. पुढं काय बघा त्याच्यामध्ये आणखी काय काय माहिती होईल बघा. ते सगळं आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं कुठल्या कुठल्या प्रकारचं आहे. वन ऑफ द इन्स्क्रिप्शन 1401 मोहम्मद शाह तुगलक थ्रू लाईट ऑन द ट्रिमर्स ऑफ कॅओस अँड टेरर क्रिएटेड बाय तैमूर. तैमूरच्या आक्रमणानं जी परिस्थिती निर्माण झालेली आहे कोलाहलाची किंवा एकदम अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला त्यातनं मिळते बघा. म्हणजे या वेळेला इन्स्क्रिप्शन मधनं तुम्हाला हिस्टॉरिकल फॅक्ट्स तर कळतात त्याचबरोबर आणखी काही त्यातल्या डिटेलिंग गोष्टी समजून जातात बघा. काय बऱ्याच गोष्टींची आपल्याला त्यातनं माहिती मिळताना दिसते बघा. ते तुम्ही बघत राहिलं पाहिजे बघा. काय काय आहे कुठल्या कुठल्या प्रकारचं आहे ते समजून घेतलं पाहिजे. फिरोजशाह फुतुहत आहे फिरोजशाही. फिरोजशहाचं ते स्वतःचं पुस्तक असणारं पुस्तक आहे बघा. जामी मॉस्क ॲट फिरोजाबाद इन्स्पायर्ड बाय इन्स्क्रिप्शन ऑफ अशोकन पिलर टू कम्युनिकेट. यातनं काय अशोकाच्या अभिलेख जे काही शिलालेख होते त्याच्यापासून प्रेरणा घेऊन आलेलं आहे. काय अशोकाच्या शिलालेखाची प्रेरणा घेऊन ते आलेलं दिसतं का.
अशोकाच्या शिलालेखाची प्रेरणा घेऊन ते आलेलं दिसतं. ही आपण या ठिकाणी बघायला पाहिजे. काय काय पद्धतीचे इन्स्क्रिप्शनल एव्हिडन्स आपल्याला दिल्ली सल्तनतच्या काळातले बघायला गरजेचं आहे. याच्यावरचे आलेले प्रश्न ते तुम्ही बघत राहिलं पाहिजे. काय काय प्रकारचे प्रश्न आलेले आहेत बघा. काय प्रश्न कशा प्रकारचे आलेले आहेत किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहेत ते बघून ठेवा. दिल्ली सल्तनत आणि मिडिवल पिरियड यातले प्रश्नांचे नेचर काय स्वरूपाचं आहे किंवा कसं आहे ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे बघा. काय ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. अदरवाईज काय बघा, बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला प्रश्नांचं नेचर माहीत नसतं, कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि आपण काय करतो. तर आपण ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे की क्वेश्चनचं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे, ते व्हायला पाहिजे. क्वेश्चनचं अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे. काय इन्स्क्रिप्शन ऑफ द अशोकन पिलर टू कम्युनिकेट पीपल थ्रू द इन्स्क्रिप्शन. प्रायमरी लिमिट ऑफ द achievements, charity and welfare activities of Sultan. के निजामी call it essential religious inscription. के निजामी नावाच्या अभ्यासक त्याला का ते धार्मिक असणार ते वैदिक म्हणतात बघायला. Religious inscription for it largely related to the religious activity was originally inscribed on the wall of the Jami Mosque. Mention of mulhid म्हणजे हिरडी, दिवाई, काफिर, फुतुहात and punishment meted out to Ahmad Bihari and Rukn Mehdi suggests that during this period, heretic trend emerged in prominence. Provide detailed account of the building activity of Firoz. Even though within the shrine of Nizamuddin Awliya is secular construction, particular network of canal and are missing from the account. Firoz also mentioned about the general ban imposed by him on to visit the Kund or ban inflicted upon women in the particular visiting Sufi shrine. महिलांना त्या ठिकाणी सुफी श्राईनमध्ये व्हिजिट करण्यापासून पण बंदी घातलेली दिसते बघा. किंवा त्या ठिकाणची एंट्री बंद केली. बॅन ऑन द एंट्री ऑफ द सुफी श्राईन. सुफी श्राईनला बंदी असलेली दिसते बघा. त्यामध्ये काय ऑल दिस प्रोव्हाइड इनसाइट्स इनटू द फिरोज रिलिजियस आयडिया. सुलतान ऑल्सो मेन्शन अबाउट द बिल्डिंग ऑफ स्टेट हॉस्पिटल. राज्याचे असणारे काही रुग्णालय आहेत त्याबद्दलची माहिती आपल्याला त्या ठिकाणची मिळते. Free food and medicine were provided in that the government hospital in time of the Firoz Shah Tughlaq. They also inform us Firoz receiving the Mansoor letter of instruction. खलिफा कडून पण त्याला त्या प्रकारचं लेटर आपल्याला आलेलं दिसतं. संस्कृत इन्स्क्रिप्शन पण आपल्याला त्या ठिकाणची बघणं गरजेचं. संस्कृत inscription are important source to understand the historical development of the Sultanate. Among the Sanskritic inscription, the most important one is the Palam Bauli inscription. Palam Bauli inscription is in Sanskrit. Stepped way, Bauli by the builder Udra, a resident of Delhi. Though it is not dated, but genealogy of Sultan aimed at Balban says that Balban period मध्ये असणारा घटक आहे. It is 31 lines long inscription written in Nagari script मध्ये. It's interesting that the inscription provide a complete list of Delhi Sultanate. Shahabuddin Muhammad bin Sam up to the Balban. Balban पर्यंत शहाबुद्दीन पासून बलबन पर्यंत असणारी वंशावळ आपल्याला सांगितली. Balban is adorned with Hindu title like Hamira and Nayaka. Balban as a Nayak and Balban as a Sultan. या दोन्ही टर्म्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला. Balban as a Nayak and Balban as a Sultan ही आपल्याला ठिकाणी टर्म्स बघणं गरजेचं असतं बघा. म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला इन्स्क्रिप्शन मधनं ही माहिती होती बघा. Balban as a Nayak and Balban as a Sultan या गोष्टी आपल्याला बघायला पाहिजे. Haram Shah was probably not officially recognized the ruler. Razia coins contain the name of Jalaluddin. For Razia, here also the word Jalaluddin is mentioned. Another important information states that region of India, Balban Empire. गौड म्हणजे बंगाल आहे, आंध्रा, केरळ, कर्नाटक इन कर्नाटका, कर्नाट म्हणजे कर्नाटका, गुर्जर अँड लत्ता फॉर द गुजरात रिजन. बिल्डर काय उदारा और उच्च यातनं आलेल्या काही गोष्टी आहेत बघा. Udara title Thakura is used. Hence, Thakura for a non-Kshatriya is interesting.
कपिलधारा स्टोन इन्स्क्रिप्शन ऑफ वाराणसी, त्यामध्ये पण आपल्याला कपिलधारा इन्स्क्रिप्शन ऑफ वाराणसी. वाराणसी. Used for the builder of Kapilodhara at Lakshmidhara, who was a Vastavaya, Vivastava. Inscription is also important for it provide one of the earliest references of uses of word. Haryana, Minas has used the term in the Ittabakat and Nasi. Qutub Minar stone inscriptions पण आपल्याला ठिकाणचं बघायला लागतं बघा. जो अल्लाउद्दीन खिलजी बद्दलची माहिती, स्ट्रक्चरल चेंजेस इन द फोर्थ स्टोन, चौथ्या दुमजल्या त्याबद्दलची संरचनात्मक काही चेंज झालेले आहे. तो कुतुब मिनार पण सांगतो बघा. कुतुब मिनार बद्दल त्याची माहिती मिळते बघा. काय काय माहिती मिळते इन्स्क्रिप्शन मधनं, ते कुतुब मिनार मधनंही आपल्याला त्या प्रकारची माहिती उपलब्ध होताना दिसते बघा. कुतुब मिनार मधनंही त्याची माहिती मिळताना. कपोला छत्री टू अनादर कुतुब मिनार इन्स्क्रिप्शन 1326 आणि मोहम्मद बिन तुगलक refer to that the fourth stone got damaged by the lightning and was repaired by the Muhammad Tughlaq. Another Qutub Minar inscription of 1369 Futuhat ay Firoz Shahi, जे फिरोजचं पुस्तक आहे, फिरोज शाहचं. अनदर टू इन्स्क्रिप्शन आहे बघा, दोन आणखी इन्स्क्रिप्शन. नरेना स्टोन इन्स्क्रिप्शन 1327. Sridhar Rohtag on the Bauli he got built a village Narana, Afif mentioned it in the Kasba. Second one inscribed on another Bauli by the merchant Khetala Patiala of Agroha suggests that even after the transfer of capital transfer किती आहे बघा 1326 ला कोणी केलेले, मोहम्मद बिन तुगलकानं कॅपिटल शिफ्टिंग केलेले दिसते 1326 ला. त्यातली माहिती आपल्याला दिसते. रिच मर्चंट कम्युनिटीज वेर रिसाइडिंग अँड फ्लरिशिंग देअर. संस्कृत इन्स्क्रिप्शन फ्रिक्वेंटली रेफर टू द राणकाजन राऊत. संस्कृतची जी इन्स्क्रिप्शन आहे वारंवार आपल्याला राणकार काय राऊतांबद्दल बोलताना राणकार राऊतांबद्दल बोलतात. Trending hierarchy of Ranaka and Rautas, abbreviation Ra and for Raut. The inscription suggests that they were placed lower to the Ranakas. Stone inscription of Jhansi for dated 1264 record that the Ranaka Abhayadeva of Yadav family granted a village to Sulahana, son of Raut Sadeka. Number of inscription Ajaygarh, Devgarh, Jhansi या ठिकाणचे आपलं ललितपूर स्टोन इन्स्क्रिप्शन पण दिसतं बघा. ललितपूर light on the certain facts which are otherwise Lalitpur inscription, Lalitpur stone inscriptions. Jain wife Ambika, who had son Holi, who consecrated two images of Padam Madadi or Dhamma Vasanta, suggests that tolerant attitude of the Hoshang Shah toward the Jain, and even his wife and son continued to practice the Jainism. Pillar and wall inscriptions of सीतारामजी का मंदिर हे आपल्याला अनेक आपल्याला इन्स्क्रिप्शनल एव्हिडन्स पण आपल्याला यातनं माहिती होतं. सुफी रायटिंग मधनं आपल्याला मलफुजत पण आपल्याला त्यात दिसतं बघा. मलफुजत 3 टाइप्स ऑफ लिटरेचर. मलफुजत मकतुबत लेटर्स आहेत, बायोग्राफिकल अकाउंट ऑफ द सुफी. मलफुजत आर अ प्राइम इम्पॉर्टन्स आहे. मलफुजत आर कन्व्हर्सेशन अँड डिस्कोर्स ऑफ सुफी. मलफुजत यूपीसी ला एकदा 10 मार्काला शॉर्ट नोट विचारले बघा. यूपीसी एमपीसी करते त्यांनाही मलफुजत नावाचं टेक्स्ट माहिती पाहिजे, तर 10 मार्काची शॉर्ट नोट होती. मलफुजत आर प्राइम इम्पॉर्टन्स. मलफुजत कन्व्हर्सेशन अँड डिस्कोर्स ऑफ सुफी अँड द मिस्टीज. वेगळ्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणची पुस्तकं दिसतात बघा. आता आपण जर प्रश्न बघूया त्यातले फक्त दिल्ली सल्तनतचे काय प्रकारचे प्रश्न आहेत बघा. ते प्रश्न बघा. दिल्ली सल्तनतचे प्रश्न काय स्वरूपाचे आलेले आहेत. प्रश्न काय स्वरूपाचे तुम्हाला दिसतात बरोबर. प्रश्न कशा स्वरूपाचे आलेले आहेत. आता हा एक क्वेश्चन पेपर आहे बघा बरोबर. हा
मिडिवलचे प्रश्न झाले. मिडिवल सोडून एन्शियंटचे सोडून फक्त मिडिवलचे क्वेश्चन बघा. म्हणजे दिल्ली सल्तनतपासून मुघल एम्पायर हा सगळा घटक यातनं समजून घ्या. अरे मिडिवल पण म्हणत नाही, मिडिवल फक्त मिडिवल बघा. म्हणजे 1206 ऐबकाच्या पद्धतीपासून किंवा ऐबकाच्या घराण्यापासून पुढचं बघायचं. लल्लादेड लालदेड आहे, लालदेड गुजरातचं आहे बघा, ते माहितीच आहे पाहिजे. नक्षबंदी ह्या विचार प्रणाली कोणी प्रचलित केली? कोणत्या राज्याकडे पहिल्यांदा आग्राही साम्राज्य? हे बघा, ही कुठून आलेलं आहे बघा, मिडिवलचा असणार हा काय. वी अमंग द फॉलोइंग वाज द फर्स्ट किंग टू द आग्रा द कॅपिटल. पहिल्यांदा आग्राला राजधानी कोणी केली साम्राज्याची? सिकंदर लोधी, बाबर और इब्राहिम लोधी कोणी केलेले? पहिल्यांदा आग्र्याला आपल्या राज्याची राजधानी खरेदी कोणत्या राज्यकर्त्याने केलेली दिसते? प्रश्न काय प्रकारचे विचारले जातात, त्या काय आहेत ह्या गोष्टी बघायला पाहिजे. काय या गोष्टी बघत राहिलं पाहिजे बघा. प्रश्न विचारलेले जे आहेत त्याच्यावर विचार करत राहिला पाहिजे. काय प्रकारचे प्रश्न आहेत, कशा प्रकारचे प्रश्न आहेत हे बघत राहिलं पाहिजे. हा एक आला त्यातला, बरोबर. हा एक प्रश्न आपण बघितला. त्यानंतरचे आणखी काही प्रश्न आहेत बघा. कोण आहे बघा ते बघा. लिटररीज वर्क इज बेटर टर्म महाराष्ट्र धर्म फर्स्ट यूज. कोणत्या साहित्य कृतीमध्ये पुढचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणत्या साहित्य कृतीमध्ये महाराष्ट्र धर्म या संज्ञेचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला आहे? मायकावतीची बखर, गुरुचरित्र, सभासद बगर किंवा जेदी शकावती. अशा प्रकारचे प्रश्न सेटला विचारतात बघा. अशा प्रकारचे प्रश्न सेटला विचारतात. ते मिडिवल मधलेच आहेत बघा. मराठा हिस्टोग्राफी मध्ये असणारा प्रश्न आहे बघा. मराठा इतिहास लेखन किंवा मराठा साम्राज्याचा असणारा भाग आहे. मराठा इतिहास लेखन, मराठा इतिहास लेखन त्यामध्ये आपल्याला प्रश्न आहे बघा. त्यावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर आहे बघा, बहारिस्तान ए गैवी हे कोणी लिहिलं? या पुस्तकाचा लेखक विचारलेला आहे. बहारिस्तान ए गैवी, बहारिस्तान ए गैवी. त्यामध्ये नाव काय दिले बघा. काय भीमसेन सक्सेना, काय अल्लाउद्दीन इस्फहानी और मोहम्मद कासिम अस्तराबदी. या प्रकारचे आपल्याला ऑप्शन्स दिसतात. चौथा ऑप्शन आहे अब्दुल हमीद लाहोरी. मग बहारिस्तान ए गैवी हे पुस्तक कोणी लिहिले? त्या प्रकारचा प्रश्न आपल्याला या पेपरमध्ये विचारला दिसतो. बहारिस्तान ए गैवी तरी आपण बघायला पाहिजे. प्रश्नांचं नेचर समजून घेतलंच पाहिजे बघा, त्याशिवाय परीक्षा होत नाही बघा. काय ऑन द बीइंग पोस्टेड टू विच ऑफ द फॉलोइंग एरिया वॉज मनसबदार असेल?
हे काय आपण प्रश्न यातले बघितले काय खालीलपैकी कोणत्या प्रदेशात नियुक्त झालेल्या मनसबदाराला पूर्वअटीने बद्ध असणारे मश्रुत हे पद देत. आता मश्रुत पद कशासाठी असतं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न बघायला पाहिजे. मश्रुत हे पद कशासाठी असतं काय पदाचा फायदा काय किंवा उपयोग काय बघायला पाहिजे. मश्रुत त्या पदापर्यंत आपण आलो तर त्यातल्या काय पॉझिटिव्ह गोष्टी आहेत काय निगेटिव्ह गोष्टी आहेत समजेल. आणि मग ते कोणत्या प्रदेशात आहे असा प्रश्न घ्या. दख्खन मध्ये आहे, बंगालमध्ये आहे, वायव्य सरहदमध्ये आहे की काश्मीरमध्ये आहे. त्यानंतरचा आहे बघा प्रश्न जमीन महसूल लँड फॉर द मेजरमेंट ऑफ लँड फॉर द रेव्हेन्यू कलेक्शन पर्पज वाज काय बघा जमिनीसाठी बटाई आहे. बटाई वेगळं आहे बघा. बटाई आपण जमीन वाट्यानं करायचं खंडानं करायचं त्याला बटाई म्हणणार आहे बघा. जप्त हॉस्ट बर्ड आहे किंवा कानकूट आहे का कनकूट काय बघा हे टॅक्सेशन लँड रिलेटेड टॅक्सेशनचा भाग आहे बघा. लँड रिलेटेड टॅक्सेशनचा लँड रिलेटेड टॅक्सेशन. ओके आता आपण जर बघितला आणखी त्याच्यात जर आपण काही प्रश्न बघितले हे आपल्याला मिडिवलचे काही प्रश्न दिसतात बघा. पुढचा प्रश्न आहे बघा मुघल काळात कोण पैकी मुघल काळात खालीपैकी कोण कारखान्याच्या हिशोबाचे कामकाज पाहत असे. मुघल काळात खालीपैकी कोण कारखान्याच्या हिशोबाचे कामकाज पाहत असे. कारखान्याचा जो हिशोब होतो त्याचा हिशोब पाहण्याचं काम खालीपैकी कोण करत होते असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. त्यामध्ये विचारलं आहे दिवाने मजलीम दिवाने बुयुतात दिवाने तौजीज दिवाने वजारत या प्रकारचं आहे. त्याच्यानंतर विच नायक रूलर वाज डिफिटेड काय बाय व्यंकोजी भोसले टू एस्टॅब्लिश द मराठा स्टेट्स ऑफ तंजावर. मराठा जे राज्य आहे तंजावर मधलं निर्माण होण्यासाठी व्यंकोजी भोसलेने खालीपैकी कोणत्या राज्यकर्त्यास पराभूत केले. नायक राज्यकर्त्यास पराभूत केलं होतं. त्यातलं ऑप्शन आहे विजय राघव नायक तिरुमल नायक त्याचबरोबर काय कृष्णप्पा नायक और वीरप्पा नायक कृष्णप्पा नायक और वीरप्पा नायक हे आपल्याला त्या ठिकाणी आलेला भाग दिसतो. कृष्णप्पा नायक और द वीरप्पा नायक. इन मराठा फोर्ट ऍडमिनिस्ट्रेशन मराठा दुर्ग प्रशासनामध्ये कारखानीस डॅश डॅश काम पाहतात. कारखानीचं काय काम होतं कारखानीच्या पदाचं काम काय होतं अशा प्रकारचं या ठिकाणी त्यामध्ये भांडाराचे काम बांधकामाचे काम हिशोबाचे किंवा सैन्याचे काय होतं बाबा. पुढचं मराठा ऍडमिनिस्ट्रेशन मधला आणखी एक प्रश्न आहे मराठ्यांच्या आरमारामध्ये खालीपैकी कोणते जहाज लढाऊ जहाज नव्हते. गुराब आहे महागिरी आहे गलबत आहे किंवा पाल आहे. Which of the following was the encourage tax collected at the forts during the Maratha period? खुदबा चिट्टी और द सिंगोती माडवी या प्रकारचं असणार आहे बघा. मराठे काले खालीलपैकी कोणता जहाज नांगरणीचा कर मराठेकालीन बंदरामध्ये आकारला जातो. मराठेकालीन बंदरामध्ये आकारला जातो. पुढचा प्रश्न आहे Where was the marble used for the first time in Indian architecture? भारतातील स्थापत्यामध्ये संगमरवराचा वापर पहिल्यांदा कुठे केला जातो. अकबराची कबर हुमायूनची कबर शेरशाह सूरची कबर और द ताजमहल. अकबराची कबर हुमायूनची कबर शेरशाह सूरची कबर और ताजमहल या ठिकाणी कुठं संगमरवराचा वापर केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे ख्रिस्ती मिशनऱ्यांनी यांचे प्रतिनिधित्व केले. आंग्लवाद शुभवर्तनवाद पुनर्जीवनवाद अजिबात नाही पुनर्जीवन सर्वंकषवाद बी नाही. इव्हँजेलिझम आहे का अंग्लिसिझमचा वाद वापर केला अंग्लीवाद किंवा अंग्लवाद. आता परत मॉडर्नचे क्वेश्चन्स आपल्याला दिसतात बघा. त्यानुसार आपण आता काय बघूया बघा नेटचे काही क्वेश्चन्स पेपर बघूया बघा. नेटचे काही क्वेश्चन्स बघूया बघा. NTA चे काही क्वेश्चन्स बघूया बघा जे मेडिवलचे असणारे आपल्याला विचारले गेलेले आहे. मेडिवलचे काही क्वेश्चन्स आपल्याला जे दिसतील की त्यातनं प्रश्न आपल्याला हिस्ट्रीचे काय दिसतात बघूया बघा. 25च पेपर बघू आपण. 25 मध्ये काही प्रश्न आपल्याला दिसतात बघा.
तसं यायला पाहिजे खरं तर, म्हणजे आलेलं असेल बघा आपल्याला राहिलं आपण बघूया बघा क्वेश्चन्स. शिफ्ट टू आहे बघा हिस्ट्री दुसऱ्या शिफ्ट कोणते 60 ला झालेलं हिस्ट्री आणि जनरल 1 त्यातले असणारे प्रश्न काय स्वरूपाचे 51 प्रश्न नंबर 51 पासून आपल्याला हिस्ट्रीचे प्रश्न दिसतात बघा. प्रश्न क्रमांक 51 पासून आपल्याला हिस्ट्रीचे प्रश्न विचारले गेलेले दिसतात. सौदत्त आपल्याला हिस्ट्रीचे त्याच्यात मिडिवलचे क्वेश्चन बघायचे. हा प्रश्न काय कॉपरहुडचा नाही, आपल्याला कॉपरहुडचा बघायचं नाही, फक्त मिडिवलचे क्वेश्चन बघू. हर्षवर्धनचे बघितलं आहे. हा प्रश्न रिपीट आहे बघा कशाचा. हा प्रश्न रिपीट झालेला आहे, सेटला रिपीट झालेला आहे. 24चा प्रश्न नेटचा सेटला रिपीट झालेला आहे. काय नेटचा 24चा प्रश्नपत्रिका सेटला रिपीट झालेली आहे बघा. मग प्रश्न काय स्वरूपाचे आहेत तर इकडं प्रश्न तिकडं रिपीट होताना दिसतात, तर ते काय काय रिपीट होतात ते बघायला पाहिजे. रिपीटेशन कशा प्रकारचं आहे किंवा काय काय रिपीटेशन आहे ते बघत राहिलं पाहिजे. काय ते रिपीटेशन बघत राहिलं तर त्या गोष्टी आहेत बघा. ओके पुढं काय बघा सोनेपत आहे, मेघालितचं नको आहे त्याला, संगमचं आपण बघितलेलंच आहे बघा. संगम काय वेस्टर्न वर्ल्ड पासून नाही येणारा घटक विचार. अजंता केवचा आहे बघा प्रश्न. आर्यव्रत म्हणलेला आहे. लाईन 22 कोणाचे बघा गणपती नागायक कोण आहे, एवढं रिटर्न क्वेश्चन्स आलेले बघा. नालंदा डायनेस्टी आहे बघा. काय बघा 5 विलेजेस कोण दिलेले तर काय देवपाल आहे का, देवपाल आहे बघा. धर्मपाल, देवपाल, महेंद्रपाल. हाही प्रश्न रिपीटेड आहे बघा. यामिन अल दीन अब्दुल हसन इज बेटर नोन एज. आता हे आपण बघितलं बघा. यामिन अल दीन अब्दुल हसन इज बेटर नोन एज. हिची नावं विचारले आहेत बघा. सिराजी आहे की हसन निजामी आहे की इसामी आहे. आमिर खुसरो देहलवी आहे दिलेलं नाव आहे ते खरेदी कोणासाठी वापरलं जात असावं, खरेदी कोणासाठी ते नावाचा वापर केला जात असावा. प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्नांचं काय बघा. The celebrated scholar यामिन अल दीन अब्दुल हसन is better known as सिराजी, हसन निजामी, इसामी, आमिर खुसरो दहलवी. काय बघा त्याचं उत्तर काय.
अमीर खुसरो धैर्यनी. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. आता हे दिल्ली सल्तनतचा क्वेश्चन आहे. 24चा पेपर आहे. 24चा पेपर आपला दिसतो. 25 मध्ये आलेला 24 जानेवारी झाला होता. अर्ली 8th सेंचुरी मध्ये बघा. द प्रिन्सिपल सोर्स ऑफ अरब इन्व्हेजन. The principal source for the Arab invasion of Sindh in the early 8th century is अल-बुल्दान. चाशनामाच आहे बघा. तबाकाचे नासरी वेगळं आहे. जवामी अल हिकायत पण आहे. या सगळी नावं बघितली बघा. कालच्या लेक्चरमध्ये ह्याच्यावरच आहे. सोर्सेस वरच सगळ्या गोष्टी सोर्सेस हिस्टॉरिकल टेक्स्टमध्ये चाशनामामध्येच आपल्याला ते पहिल्यांदा माहिती. ऑप्शन सी इज 3. क्वेश्चन नंबर 3. आक्रमणाचे मुख्य असतो त्याच्यावरनं बाकी झालेलं आहे. कृष्णदेवराय हा विजयनगर एम्पायरवर असणारा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग फॉरेन ट्रॅव्हलर which of the following foreign traveler described Krishnadevaraya as of medium height and of fair complexion and good figure rather than fat than him? He has on his face sign of smallpox. The options are Abdul Razak, Barbosa, Domingo Pace, Niccolo Conti. कोणी म्हणलेला आहे. This description is given by डोमिंगो पेस. ही जी माहिती जी आहे ती डोमिंगो पेसने दिलेली माहिती आहे. जी माहिती आहे ती डोमिंगो पेसनं माहिती दिलेली आहे. ओके. त्यामुळे प्रश्न कशा स्वरूपाचे आहेत तर हे तुमच्या डोळ्याखालनं गेलंच पाहिजे. प्रश्न कशा प्रकारचे आहेत तर तुम्हाला ते कळायला पाहिजे. बघा प्रश्न जर नाही कळाले तर मात्र काय होतं ते बघा अडचणी क्रिएट होतात. पुढचा प्रश्न आहे बघा मिडिवलचा असेल तर बघूया बघा. सय्यद रोलर आहे. Which of the following 16th century chronicles described the sway of the last Sayyid ruler? Alauddin Alam Shah and extending from Delhi to Palam, Babur, Ahmad Yadgar, Khidr Khan, Iqbal Alam, Iqbal Khan. Options are that given. Options. उत्तर आहे बघा अहमद यादगर हे त्याचं उत्तर आहे. बघा अहमद यादगर हे त्याचं उत्तर आहे. 16th सेंचुरी
क्रॉनिकल्स आहे त्यामध्ये आपल्याला तारिक-ए-शाही या अहमद यादगारच्या लेखनामध्ये याची माहिती मिळते. तारिक-ए-शाही या अहमद यादगारच्या लेखनामध्ये याची माहिती मिळताना दिसते. चला आज आपण त्या पद्धतीने थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्क्रिप्शन्स आपण समजून घेऊ. मिडिवल कळायला पाहिजे बघा. मिडिवलचे प्रश्न तेवढे डायनॅमिक नाही किंवा तेवढे चेंजेस त्यामध्ये तेवढे अवघड नाही आहे जेवढे मॉडर्नचे दिसतील. किंवा मॉडर्नमध्ये तुम्हाला खूप एफर्ट्स टाकायला लागतील बघा प्रश्नांचे नेचर जर बघितलं तर. बरोबर लक्षात घ्या. आज या ठिकाणी आपण थांबूयात बघा. उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण परत एकदा भेटूया. थँक्यू.